श्रीकृष्णावरून बाजूला येऊन आपण आता जरा विदर्भात येऊ. महाराष्ट्र विदर्भामध्ये राजासित भीष्मको नाम विदर्भाधिपतिर्महान. अवघ्या 15 मिनिटात आपली कथा विश्राम करणार आहे, केवळ 15 मिनिट. राजासित भीष्मको नाम विदर्भाधिपतिर्महान. विदर्भाचे अधिपती राजा भीष्मक यांची कन्या माता रुक्मिणी. रुक्मा यांनी माता रुक्मिणीचा विवाह शालव नरेश शिशुपालाशी नियोजित केला. आता शिशुपाल म्हणजे काय? ज्याची प्रवृत्ती शिशु समान आहे. एखाद्या लहान लेकराच्या हाती आपण कधी तिजोरीची चावी देत नाही, हा आपला धर्म आहे, बरोबर ना? आपल्याला माहिती आहे तो हरवून टाकेल. रुक्मिणी याचा अर्थ काय? माता रुक्मिणी तर लक्ष्मी आहे. जिसका मन भगवान पे रुक गया हो वही तो है रुक्मिणी. भगवंतावर मन थांबलंय. त्यामुळे माता रुक्मिणी जी या ठिकाणी देवर्षी नारदांच्या सानिध्यामध्ये आपले माता आणि पित्याबरोबर भगवंताची स्तुती ऐकतात. वा, काय स्तुती आहे ती! देवक्या पालितो गर्भे लालत्यो के यशोदया यशोदया युता बालो गोपालो रमतामृदी. देवकीने गर्भात पाळला, यशोदा मैयाने संगोपन करून सगळ्यांच्या हृदयामध्ये निवास करणारे भगवान हे ऐकलं. लक्ष आहे ना? हे ऐकलं आणि हे श्रवण केल्यानंतर त्या ठिकाणाहून भगवान माता रुक्मिणीचं मन भगवंतावरती थांबतं. प्रेम निर्माण होतं, खूप प्रेम. चिठ्ठी लिहिते आणि ते पत्र सुखदेव नामक ब्राह्मणाच्या हाती पाठवलं जातं. योग्य हाताने पत्र गेलं तर योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचतं. पत्र पाठवलं जातं. वाचण्यासाठी भगवान आदेश देतात. पण देवा, पत्र वाचायला काही हरकत नाही, पण गुलाबी आहे, सुगंध पण आहे, पर्सनल दिसतं तुमचं, वाचू का? म्हणे हा वाचा. पत्र मोठं सुंदर होतं. काय लिहिलं होतं? पहिला श्लोक आहे. 7 श्लोकांचं पत्र आहे माता रुक्मिणीने पाठवलेलं. विश्वास ठेवा, हे 7 श्लोक नाही आहे, हे 7 सूत्र आहे. कृष्ण प्राप्तीचे 7 सूत्र. सगळ्यात पहिली आहे ती भक्ती. श्रुत्वा गुणान भुवन सुंदरम. हे प्रभो, तुमची कीर्ती मी श्रुत्वा, श्रवण केली, ही पहिली भक्ती आहे. श्रवणम. गोस्वामीजी सांगतात ना, प्रथम भक्ती संतान कर संगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा. ही प्रथम भक्ती आहे. श्रुत्वा गुणान त्रिभुवन सुंदरम. समस्त जगतामध्ये सुंदर भगवान मी आपल्याला समर्पित आहे आणि प्रार्थना करू इच्छिते. मला इच्छा आहे आपल्याशी विवाह करण्याची. मला नेण्यासाठी या गोविंद. एक गोष्ट समजून चालण्याची गरज आहे. आज विकृत स्वरूप आपण काही गोष्टींचं बघतोय. पूर्वी या परंपरा नव्हत्या. एका ठिकाणी आमची कथा सुरू होती. एक तिथले आयोजक मला भेटायला आले. ब्राह्मणवाडा, अमरावती. कथा सुरू होती. तिथले आयोजक भेटायला आणि म्हणायला लागले की ताई, आमच्या आयोजक समितीमधला एक गरीब मुलगा, ज्याच्या बहिणीचं लग्न तो करू शकत नव्हता म्हणून त्यांनी आत्महत्या केली. हा शोकांतिक आहे ना, की मी लग्न करू शकत नाही म्हणून मी आत्महत्या करतोय. आपण त्यांचं लग्न रुक्मिणी स्वयंवरामध्ये थाटामाटात संपन्न केलं तिचं. आणि अशा अनेको रुक्मिणी स्वयंवरामध्ये गरीब मुलांचे लग्न आपण लावले. एकतर आत्ताच लावलं काही दिवसांपूर्वी. त्यांना वस्त्रापासून तर सगळं. त्याचं कारण माहिती आहे? त्याचं कारण केवळ एक आहे की बघा, इथे जमा होणारा अर्थ धर्माच्या कार्याला लागायला पाहिजे. आत्ता सिन्नरला कथा झाली. मी आवाहन केलं की इथे रुक्मिणी स्वयंवरामध्ये आपण जेही समर्पित कराल, आत्ताच नेपाळला विचित्र दुर्घटना घडली आहे, तिथे आपण ते पाठवणार आहोत. आपण सगळे कल्पनाही करू शकणार नाही. एका आव्हानावरती छोटंसं 2000 लोकसंख्येच्या गावामध्ये सगळ्यांनी मिळून 51,000 रुपये दुर्घटनाग्रस्तांकरिता पाठवले. माझा एकच सांगणं आहे, माझी एकच विनंती आहे की आपला अर्थ धर्माच्या कार्याला सदैव लागावा, है ना? आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट मला जी कुठेतरी म्हणतात ना, ती जी चैन पडू देत नाही अशी, ती म्हणजे ही की लग्नासाठी पैशाचा जो खर्च होतो
अमाप असतो, या बाबतीत काही शंका नाही. ठीक आहे, योग्य ठिकाणी लागतोय की अयोग्य ठिकाणी लागतोय माहिती नाही, पण श्रीमद भागवत कथा सप्ताह जिथे होतात तिथे लागणारे लग्न हजारो वराडी गणांचे आशीर्वाद नाही मिळत, केवळ हजारो भक्तांचे आशीर्वाद त्या जोडप्याला मिळतात. भागवतात लग्न लावा. माहिती असेल, सगळे बरेच असे श्रीमंत मंडळी आहे, सदन मंडळी आहे, जे विश्वास ठेवतात आपल्या मुला मुलींचे लग्न भागवतामध्ये लागण्याचे. कळतंय ना मी काय सांगते? इथे असताना मंडप आहे, सगळं आहे, जेव घाला 4 लोकांना, बस भक्तांना जेव घाला, अजून काय पाहिजे? कळतंय ना मी काय सांगते? ह्यापेक्षा पुण्य अधिक काहीच असू शकत नाही. मी विनंती करणार आहे, यानंतर ज्या वेळेला आपलं रुक्मिणी स्वयंवर सुरू होणार त्या ठिकाणी आपल्याजवळ जे काही येईल पात्र, त्या पात्रामध्ये आपण जे काही आपल्याला टाकायचे ते टाका, अवश्य टाका. आणि ते का टाका? त्याचं एकमेव कारण हे आहे की ते धर्माच्या कार्याला जात आहे. इथे होणारं हे कार्य केवळ मी पहिल्या दिवसापासून एकच सांगत आहे, हे कार्य कुणाच्या घरचं नाही आहे, तुमच्या आमच्या कुणाच्या घरचं नाही, हे कार्य प्रत्येकाचं आहे. किती लोक मान्य करतात? कुणा एका व्यक्तीच्या घरचं नाही. हे सगळे प्रतिष्ठित मंडळी यांना आमंत्रण दिलं आणि मान ठेवून हे सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले. हे जे काही आहे पुढचा कार्यक्रम तो तर मी सोपवणार आहे आपल्या आयोजक मंडळींच्या हाती. पण मी एक गोष्ट बोलू इच्छिते. विदर्भात गेल्या काही वर्ष झाले कथा सुरू असताना आम्ही पहिल्यांदाच जुन्नर तालुक्यामध्ये आलो. सगळ्यात पहिले भेट आमची झाली शरददादांची. त्यावेळेपासून त्यांची इच्छा होती की या परिसरामध्ये कथा व्हावी, या परिसरामध्ये श्रीमद भागवत ग्रंथराजाचं आगमन व्हावं. त्यावेळेस तो संकल्प आणि ते फलित होताना आपण बघतोय. कुसूरलाही त्यांनी उपस्थिती दिली आणि याही ठिकाणी त्यांची आपले आमदार आहेत आणि तेही असण्या अगोदर आपले प्रियजन आहे. सगळ्यांच्या हृदयामध्ये एक श्रद्धेच असतात. बाकी मी जे काही असेल ते या ठिकाणी आयोजकांकडे सुपूर्त करेल. पण त्या अगोदर विवाहाची कथा पूर्ण करू एक विनंती करू इच्छिते. आपल्याला जेही समर्पित करायचं आहे आपण अवश्य करू शकता. कथा सुरू होती शिरसगाव कसबा या ठिकाणी. वडिलांनी मुलाला फोन केला, बेटा साखर पाहिजे, 5 किलो साखर घेऊन ये, भागवताच्या मंडपात बसलोय. त्यांनी आणली साखर, समोर आणली देऊन टाकली. मी जाहीर केली ना 5 किलो साखर महाप्रसादासाठी. घरी जाऊन वडिलांनी मारलं, मूर्खा, साखर घरच्यासाठी होती, दान करण्यासाठी नाही. मग तुम्ही भागवताच्या मंडपात कशाला आणायला लावली? म्हणे मी तिथे बसलो होतो म्हणून. त्याच दिवशी त्यांचा ॲक्सिडेंट झाला. विश्वास बसणार नाही, गाडीमधल्या सगळ्या लोकांना काही ना काही लागलं होतं. एक दोघांचं तर गोपालकृष्ण भगवान की जय, पण त्याच्या केसालाही धक्का लागला नाही. असं नाही की तो मध्ये बसला होता म्हणून, कारण त्याचा अनुभव तो सांगतो. म्हणे मला असं वाटलं जणू कोणी मला अलगद उचलून बाजूला ठेवलं. अन्न की शुद्धि की से होती है मन की शुद्धि, विचारों की बुद्धि की शुद्धि ध्यान से, धन की शुद्धि दान से. गोपाल कृष्ण भगवान की जय. हातामधलं पत्र पाहिलं, पत्र फार आवडलं. चला, जिने पत्र लिहिलं असेल तिचं मन किती सुंदर आहे असं नाही म्हटलं, ती कशी असेल मग जाऊ, नाही, मन किती सुंदर आहे, मी निघाले. दारुकाला सोबत घेऊन दारुका रथ हाकत आहे, भगवान कृष्ण मागे विराजमान. रथ निघाला आणि रथ येऊन पोहोचला. इकडे पत्रामध्ये नमूद केलं होतं, मी सकाळी कुलदेवीच्या दर्शनाला जाणार, प्रभू मला नेण्यासाठी या. नाही आले तर आयुष्यभर तुमच्या नावाचा कुंकू लावेल, पण तुमच्याच नावाचा जप करत राहील. आणि माता रुक्मिणी अत्यंत सुंदर मा भगवतीचं स्वरूप आहे. हिरवे वस्त्र धारण केले, हातात लाल चुडा आहे, लाल चुनरी धारण करून अत्यंत सुंदर रूप धारण करून माता रुक्मिणी कुंडनपुराहून कौंडण्यपुराहून अमरावती शहरामध्ये इंद्रपुरी नगरीमध्ये दर्शनासाठी निघाल्या. आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते, गिरिवर विंगी शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते, भगवती हे शिति कंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते. जय जय हे महिषासुरवरदि रम्यक परदिनि शैलसुते, सुरवर वर्षिणि दुरधर दर्शिणि दुर्मुख वर्षिणि हर्षरते, त्रिभुवन पोषिणि शंकर
वर्षिणी सिंधु सुते जय जय हे महिषासुरभर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ऐ मयि दीन दयालु दया कृपयैव त्वया भवितव्यं मे ऐ जगतो जननी कृपयासि यथासि तथा नमितासि रमे यदुचितमत्र भवत्पुरनी कुरुता दुरुता मम पातुर्मे जय जय हे महिषासुरभर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय जाप्य जय जय शब्द परस्तुति तत्पर विश्वनुते बण बण भिंजिनि भिंकृतनूपुर सिजित मोहित भूतपते नटित नटात नटी नटनायक नाटित नाट्य सुजानरते जय जय हे महिषासुरभर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते सुरत समाधि 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 सुजानयते कृतसुत तारक संकर तारक सुनसुते सुरत समाधि 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 सुजानरते जय जय हे महिषासुरभर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ऐ मयि दीन दयालु दया कृपयैव त्वया भवितव्यं मे ऐ जगतो जननी कृपयासि यथासि तथा नमितासि रमे यदुचितमत्र भवत्पुरनी कुरुता दुरुता मम कुरु मे जय जय हे महिषासुरभर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ऐ गिरिनन्दिनि विश्वविनोदिनि नन्दनुते गिरिवरविन्नि शिरोदिनि वासिनि विष्णुविनाशिनि जिष्णुनुते भगवति नेशिति कण्ठकुटुम्बिनि भूरि कुटुम्बिनि भूरि कृते जय जय हे महिषासुरभर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जागो जगदम्बे जगदम्बे जय जय अम्बे जगो जगदम्बे जगदम्बे जय जय अम्बे अम्बे जगदम्बे जय अम्बे जय जय अम्बे जगो जगदम्बे जगदम्बे जय जय अम्बे अम्बे जगदम्बे जगदम्बे जय जय अम्बे अम्बे जगदम्बे जय जय अम्बे माता रुक्मिणीचं आगमन झालं अत्यंत अद्भुत स्वरूप मा रुक्मिणी धारण करून शृंगार आणि या ठिकाणी माता भगवतीचं पूजन करताय नमो नमः देवी शक्ती स्वरूपा शक्ती स्वरूपा प्रकृते भद्रा यथा प्रार्थनापूर्वक पूजन माता रुक्मिणीजी करताय आणि मनोही मन एकच प्रार्थना करताय माई विवाह व्हावा तर केवळ भगवान श्रीकृष्णाशी बस ही एकच आपल्या चरणी प्रार्थना आणि माता रुक्मिणीजी प्रार्थना करून प्रदक्षिणा करतायत तेवढ्यात भगवान श्रीकृष्णाचा रथ द्वारावरती येऊन थांबला माता रुक्मिणी वाट पाहताय भगवंताचे आणि इकडे भगवान श्रीकृष्ण मंदिरापर्यंत धावत येऊन पोहोचताय जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनी भगवंताचं आगमन झाले माता रुक्मिणीची प्रतीक्षा आज परिपूर्ण होते भगवान श्रीकृष्ण माता रुक्मिणीचा हात पकडून मा भगवतीचं पूजन करून माता रुक्मिणीला पळून देत आहे अरे रोका थांबा अरे रोका थांबा 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळं मुरडं विनायकमडं चिन्तामणिस्तेवरं लेनाद्रि गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेहरं ओजरं
कुर्या सदा मङ्गलं वधूवर शुभं भवतु सावधान राजा विमुख रुक्मिणी नयनी देखो नी चिंता करी ही कन्या सगुणावरा नृपवरा कवना सम्या देईजे आता एक विचार कृष्ण नवरा त्यासी समर्पुमणे रुक्मा पुत्र वडील त्यासी पुसणे कुर्या सदा मंगलम वधूवर शुभम भवतु सावधान धर्माचरणे विनम्रसने संस्कारना त्यागने वंशाच गुणगौरवास जपने सतकीर्ती ते अरे जिने ज्येष्ठादरणे प्रभु सस्मरणे गदवासना स्पर्शिने होई सार्थक जिने तुझे सुबलते कुर्या सदा मंगलम वधूवर शुभम भवतु सावधान आली लग्न घटी समीप नवरा प्रार्थोनिया तया ईश्वर देई सुमती सुरेख सजवीर संसार हा साजिरा सर्वांच शुभकामना तव श्री यावशती अक्षता नांदा सौख्य भरे तुम्ही वैता कुर्या सदा मंगलम वधूवर शुभम भवतु सावधान तदैव लग्न सुदिनं तदैव ताराबलं चंद्रबलं तदैव विद्याबलं दैवबलं तदैव लक्ष्मीपतिते योग स्मरामि शुभमंगल सावधान उमामहेश्वर चिंतनं सुलग्नं सावधान वाजंत्री चिंतनं सुलग्नं सावधान वराडी चिंतनं सुलग्नं सावधान सावधान सावधान
श्रीकृष्णाच्या लग्नाला रुक्मिणी नवरी नटली श्रीकृष्णाच्या लग्नाला रुक्मिणी नवरी नटली नवरी 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 नटली बनवाई सुपारी फुटली नवरी नटली बनवाई सुपारी फुटली श्रीकृष्णाच्या लग्नाला रुक्मिणी नवरी नवरी श्रीकृष्णाच्या लग्नाला रुक्मिणी नवरी नटली नवरी 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 नटली सुपारी फुटली नवरी नटली बनवाई सुपारी फुटली श्रीकृष्णाच्या लग्नाला अलवराडी कोण कोण अलवराडी कोण कोण अलवराडी कोण कोण संग सरस्वती घेऊन आले शंकर भगवान आले शंकर भगवान आले शंकर भगवान त्या साखरपुड्याची बाई आजबाई साखर वाटली त्या साखरपुड्याची बाई आजबाई साखर वाटली नवरी 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 नटली सुपारी फुटली नवरी नटली अनुबाई सुपारी पटली दोन्ही हात वर डावीकडे उजवीकडे सुरू वीरेची पाहत होते वीरेची पाहत होते चांदण चांदण झाली चांदण चांदण झाली एक वीरेची पाहत होते एक वीरेची पाहत होते बोल जगदंबा माता की जय हो नाशिकचा सोनार बोलवा ग आईला नतनी बनवा ग नाशिकचा सोनार बोलवा ग आईला नतनी बोलवा ग हळदी ग कुंकाच घेऊता हळदी ग कुंकाच घेऊता एक वीरेची पाहत होते एक वीरेची पाहत होते बोलवा ग आईला बांगड्या बळवा ग नगरचा कासार बोलवा ग आईला बांगड्या बळवा ग लिंबा ग हळदीचा घेऊता लिंबा ग हळदीचा घेऊता एक वीरेची पाहत होते एक वीरेची पाहत होते काही लोक
भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। अमर ग्रंथ ये मुक्ति पंथ ये पंचम वेद निराला है, नवज्योति जगाने वाला है, नवज्योति जगाने वाला। हरि नाम यही हरि नाम यही जग के मंगल की आरती, पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। शांत गीत पावन पुनीत पापों को मिटाने वाला है, हरि दर्श कराने वाला है, दर्श कराने वाला है। ये सुख करनी ये दुख हरनी श्री मधुसूदन की आरती, पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से तारती। पंथ खोल सन्मार्ग बताने वाला है, बिगड़ी को बनाने वाला, बिगड़ी को बनाने वाला। श्री राम घनश्याम श्री राम घनश्याम, प्रभु की महिमा की आरती, श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती, पापियों को पाप से है तारती, पापियों को पाप से है तारती, पापियों को पाप से है तारती। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजेन्द्रहारम, सदा वसन्तं हृदयारविन्दे भवां भवानी चैतन्यमाला, मन्दारमाला कपालकाय कपालमाला शिवशङ्कराय, दिगम्बराय दिगम्बराय नमः शिवाय नमः शिवाय। आलीलोटाङ्गन वन्दीन चरण लोलानपायन प्रेमे आलिङ्गन तमेव वाणि नमः, तमेव माता पिता तमेव, तमेव बन्धु सखा तमेव, तमेव विद्या द्रविडं तमेव, तमेव सर्वं मम देवदेव।